दिलेला चार्ट हा आपण डायरेक्ट मेथड, ॲझ्युम मीन मेथड किंवा स्टेप डेव्हिएशन मेथड या कोणत्याही प्रकारच्या मेथडमधून करू शकतो. तर हा चार्ट आपण ॲझ्युम मीन मेथड यानुसार करणार आहोत. ॲझ्युम मीन मेथडमध्ये एकूण 5 कॉलम असतात. पहिल्या कॉलममध्ये क्लास, दुसऱ्या कॉलममध्ये क्लास मार्क, तिसऱ्या कॉलममध्ये DI xi-a, चौथ्या कॉलममध्ये FI म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्यानंतर पाचव्या कॉलममध्ये FI इंटू DI असतं. आता क्लासमध्ये दिलेल्या एक्झाम्पलनुसार 0 आणि 2 या ग्रुपमध्ये क्लास मार्क 1 येणार, 0 आणि 2च्या मधला नंबर. त्याचप्रमाणे 2 and 4 याचं क्लास मार्क 3, 4 and 6 याचं क्लास मार्क 5, 6 and 8 याचं क्लास मार्क 7, 8 and 10 याचं क्लास मार्क 9. 4 and 6 हा मिडल ग्रुप आहे, त्यामुळे त्याचा ॲझ्युम हा 5 असणार आहे. आता DI काढताना xi मायनस a म्हणजे DI इज इक्वल टू xi मायनस ॲझ्युम 5, 1 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 4, 3 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 2, 5 मायनस 5 इज इक्वल टू 0, 7 मायनस 5 इज इक्वल टू 2 अँड 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. अशा प्रकारे आपल्याला DI मिळू शकतात. म्हणजेच 0 आणि 2 याचा DI मायनस 4, 2 and 4 याचा DI मायनस 2, 4 आणि 6 याचा DI 0, 6 and 8 याचा DI 2, 8 and 10 याचा DI 4 आहे. आता आपल्याला जी फ्रिक्वेन्सी दिलेली असते ती आपण लिहून घ्यायची. 7, 18, 12, 10 and 3. पुढे ही जी फ्रिक्वेन्सीची आपण टोटल करू शकतो. फ्रिक्वेन्सीची आपण टोटल करायची. सो समेशन FI इज इक्वल टू 50. त्यानंतर FI DI काढण्यासाठी -4 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -28, -2 and 18 याचं मल्टिप्लिकेशन -36, 0 इंटू 12 इज इक्वल टू 0, 2 इंटू 10 इज इक्वल टू 20 and 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. अशा प्रकारे -28 and -36 यांची ॲडिशन करून ती -64 येते. त्यानंतर 0च्या खालचे नंबर्स म्हणजे 20 आणि 12 यांची ॲडिशन करून त्यांची ॲडिशन 32 येते. पुढे -64 प्लस 32 केल्यानंतर समेशन FI DI ही आपल्याला -32 मिळते. ॲझ्युम मीन मेथडनुसार सुरुवातीला आपल्याला बार D या फॉर्म्युलेचा वापर करावा लागतो. बार D इज इक्वल टू समेशन FI DI डिवायडेड बाय समेशन FI. सो -32 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू -0.64. बार Dची व्हॅल्यू निघाल्यानंतर बार Xच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ती बार Dची व्हॅल्यू टाकावं लागते. सो बार X इज इक्वल टू A प्लस बार D. सो इज इक्वल टू 5 प्लस इंटू ब्रॅकेट -0.64 ब्रॅकेट कंप्लीट. सो ॲझ्युम मीन इज इक्वल टू 4.36.